भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त कलरफुल नाश्ता बनवूया मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरिता. कालसुद्धा मी अपलोड केलेले. आज पण माझी रेसिपी कलरफुल टोस्टची आहे. नक्की बघा आणि मला कमेंट करायला पण विसरू नका. त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून तो ॲड करायचा आहे. म्हणजे अरोमा खूप छान येतो. आता अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून आता हे मिश्रण जे आहे पातळ करून घेऊ अशा पद्धतीनं. आणि खूप पटकन होतो, फार वेळ लागत नाही. आणि बायकांचं कसं असते, लगबग सुरू असते, सकाळी घाई गडबड असते नाश्त्याची, डब्याची. तर काही ऑफिसला जाणारे असतात. इथं 2 स्लाईस घेतलेले आहेत. मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. आणि आता असा कोट करून घ्यायचा आहे बेसनमध्ये आणि तेल सोडून मस्त भाजून घेऊया. तुम्ही तूप किंवा बटर सोडू शकता आणि भाजून घेऊ शकता टोस्ट. असा दुसरा देखील असा कोट करून घ्यायचा आहे संपूर्ण काठापर्यंत. पीठ लागलं पाहिजे व्यवस्थित इक्वली. आणि आता हे वरती ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या लांबट आकाराच्या, त्या पण ह्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे अशा पद्धतीनं. मग तुम्ही ह्याच्यामध्ये मशरूम घालू शकता किंवा पनीर घालू शकता. तर आपल्याला कलरफुल टोस्ट बनवायचा आहे म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या त्याच्यावरती भाज्या ॲड करू शकता आणि ज्या आवडत नाहीत त्या देखील अवॉइड करू शकता. आता ह्याच्यावरती लावून झालेले आहेत भाज्या आपल्या आणि खालची बाजू भाजलेली आहे. आता हे पलटी करून घेऊ. दुसरा देखील भाजलेला आहे, तो देखील पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर घाई गडबडीचा नाश्ता पटकन तयार होतो हा आणि मग केचपबरोबर सॉसबरोबर खायला मस्त वाटतो. आणि मुलांच्या टिफिनमध्ये कलरफुल नाश्ता म्हटला ना तर मुलं आवडीने खातात. आणि आजकाल 2-2 टिफिन द्यावे लागतात शाळेमध्ये. नाश्त्याचा वेगळा, जेवणाचा वेगळा. आता हा त्रिकोणी कट करून घेऊ आणि टिफिनमध्ये आपण भरून घ्यायचा आहे. तयार झाला आपला कलरफुल नाश्ता मुलांच्या टिफिनकरता देण्याकरता. तर माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.